तर मंडळी, ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरहून काल आळंदीला आली आणि मंदिरात गेले ते सकाळी गर्दी बघूनच दुरून दर्शन घेतलं, कारण आज आहे एकादशी. त्यामुळे घरातल्यांची सगळ्यांचीच उपास आहे. म्हणतात ना, एकादशी आणि पोटभर काशी. रात्रीच साबुदाणा भिजत घातला होता आणि शेंगदाणे पण चांगले खरपूस भाजून घेतले. मिक्सरमध्ये त्याचा कूट करून घेतला. आता 30 कढई घेतलेली, त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि बटाटे चिरून घातलेले आहेत आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिट पुन्हा परतून घ्यायचं आहे. भिजवलेला साबुदाणा रात्रीच भिजत घातला, त्यामुळे छान असं फुलल्या गेला तो आणि मोकळा झाला आहे. आणि साबुदाणा घालून घ्यायचा आणि पुन्हा ते 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा. हवं असलं तुम्ही लाल तिखटाचं पण बनवू शकतात, पण म्हटलं आज चला हिरवी मिरचीचं बनवतो. नेहमीच मी साबुदाणा हा लाल तिखटाचं बनवते, कारण मुलाला हिरवी मिरचीचं अजिबात आवडत नाही, लाल तिखटाचं करते. म्हटलं आज व्हिडिओ पण काढायचा होता, म्हटलं चला हिरवी मिरचीचं आज काढावं. तर हिरवी मिरची साबुदाणा केला आहे. तिथं कुकरमध्येच भगर शिजायला लावले. कुकरमध्ये पाणी घातलं आहे 1-1.5 ग्लास आणि भगर स्वच्छ धुवून त्यामध्ये घालून घेतली. मीठ घालून घेतलं. फक्त 1 शिट्टी होईपर्यंत आपली भगर इथं तयार होईल. आता आमटीसाठी हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतलेत, मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. आता कढईमध्ये फोडणी करून घ्यायची. जिरं घालायचं. उपासाला तुम्ही जिरं खात असेल तर घालायचं किंवा नाही घातलं तरी पण चालतं. आणि बारीक केलेला मसाला होता हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा, तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. लागेल तेवढं पाणी घालून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं. आमसूर घेतली, थोडीशी पाण्यात भिजवून घातली होती आणि चुरा करून त्यामध्ये घालून घेतली आणि अगदी चिमूटभर इथं साखर घातली चव येण्यासाठी. मस्त आपली गरमागरम आमटी इथं तयार झाले. आमचं संपूर्ण फराळाचं इथं तयार झाले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत बाय बाय.